या मागच्या 12 वर्षात मला वाटतं 400% नाही तर 800% भारताचा प्रोग्रेस झालेला आहे. आणि या सरकारने आपल्याला नुसतं नवीन यंत्रणा किंवा नवीन स्कीम्स न देता नवीन टेक्नॉलॉजी, नवीन प्लॅटफॉर्म्स पण अवेलेबल करून दिलेले आहेत. जसं की भीम आणि NPCI ही जगातली सर्वात मोठी क्रांती आहे आणि बरेचसे देश आपल्याकडे खूप खूप रिस्पेक्टने बघतात. कारण ज्या प्रकारे या सरकारने इम्प्लिमेंटेशन केलेले आहे UPIचं, तर आजच्या डेटला आपण नुसतं चहाचे, फोनचे किंवा गाडीच्या पेट्रोलचेच पैसे भीम किंवा UPI थ्रू देत नाही, तर कोणाला डोनेशन द्यायचं असेल किंवा रस्त्याच्या बाजूला कोणाची मदत जर करायची असेल, तर ती मदत सुद्धा भीमने होतं. आणि हीच सर्वात मोठी क्रेडिबिलिटी किंवा सर्वात मोठी अचीवमेंट आहे या सरकारची. आणि इट्स कमेंडेबल, इट्स क्रेडिबल, खूप क्रेडिबल. आणि ज्या प्रकारे आजच्या डेटला AI मध्ये भारत पुढे जातो आहे, ज्या प्रकारे सरकार वेगवेगळी यंत्रणा आणि वेगवेगळे स्कीम्स आणत आहेत AI साठी, तर डेफिनेटली आय एम शुअर की AI मध्ये पण भारत पुढच्या काही वर्षात टॉपवर राहील.